Hello friends, today we are going to see the pattern of the activity sheet. Friends, please see this video very carefully because the pattern of the activity sheet is very important to us. मित्रांनो, आज आपण आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा कसा असतो याबद्दल सविस्तर माहिती आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व आपली कृतीपत्रिका कशा प्रकारची असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेचा म्हणजेच प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याबद्दल बघणार आहोत. कारण जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही की आपली कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका ही किती मार्कांची आहे, कशा प्रकारे प्रश्नांचे विभाजन केलेले आहे, तोपर्यंत आपणास योग्य प्रकारे अभ्यास करता येणार नाही. आणि त्याचमुळे आज मी सर्वप्रथम कृतीपत्रिका कशी असते याबद्दल आपणास मार्गदर्शन करणार आहे. मला खात्री आहे की माझा हा व्हिडिओ आपण अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघाल. स्टँडर्ड 10th रिवाइज इव्हॅल्युएशन पॅटर्न सब्जेक्ट इंग्लिश. रिटन इव्हॅल्युएशन 80 मार्क्स. लेखी परीक्षा 80 गुणांची. क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी. प्रश्न क्रमांक 1 लँग्वेज स्टडी या भागावर आधारित असेल. त्यामध्ये ए पार्ट डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 आउट ऑफ 6 या प्रश्नामध्ये ए भाग डू ॲज डायरेक्टेड 6 उपप्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. फर्स्ट, complete the words or spellings by using correct letters. For 2 marks. पहिला उपप्रश्न असेल ज्यामध्ये आपल्याला योग्य अक्षर लिहायचे आहे, म्हणजेच शब्द पूर्ण करा. 2 मार्क. सेकंड, put the words in alphabetical order. 2 marks. अल्फाबेटिकल ऑर्डरने खालील शब्द लिहा. 2 मार्क. थर्ड, पंक्च्युएट द फॉलोइंग. 2 मार्क्स. खालील वाक्यांना योग्य विरामचिन्हे लावा. 2 मार्क. फोर्थ, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. 2 मार्क्स. खालील शब्दांपासून कोणतेही 4 शब्द बनवा जे अर्थपूर्ण असले पाहिजे. फिफ्थ, राईट द रिलेटेड वर्ड्स फॉर 2 मार्क्स. दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द लिहा. 2 मार्क. 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. 2 मार्क्स. शब्द साखळी पूर्ण करा. 2 गुण. 2 मार्क. B part, attempt A or B from 1 and A or B from 2. 2 as directed. First, make a meaningful sentence by using the given phrase. 1 mark. तुम्हाला या प्रश्नात एक फ्रेज दिलेली असेल, वाक्यांचा समूह दिला असेल आणि हा वाक्यांचा समूह आपल्याला संपूर्ण वाक्यामध्ये वापरायचा आहे किंवा या वाक्याचा समूह आपल्याला या वाक्याचा समूह वापरून आपणास वाक्य बनवायचे आहे. और ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द गिवन सेंटेन्स मिनिंगफुली. किंवा तुम्हाला एक अपूर्ण वाक्य दिलं असेल ते आपणास पूर्ण करावयाचे आहे किंवा थोडंसं वाक्य आपणास वाढवावयाचे आहे. 1 मार्क. सेकंड, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 1 मार्क. प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून नवीन शब्द बनवा. 1 मार्क. और मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द वर्ड्स गिवन. 1 मार्क. किंवा
वर जे 2 शब्द दिलेले असतील त्या 2 शब्दांपैकी कोणताही एक शब्द वापरून एक वाक्य आपणास तयार करावयाचे आहे. 1 मार्काला हा प्रश्न आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 1 लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 2 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन टेक्स्चुअल अँड नॉन टेक्स्चुअल पॅसेज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 हा टेक्स्चुअल म्हणजे पुस्तकातील उतारांवर आधारित असा असणारे आणि दुसरा एक प्रश्न असणारे जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे पुस्तकाचा बाहेरचा उतारा असणारे यावर आधारित असणार आहे. परंतु यामधील जे उपप्रश्न असतील म्हणजे पुस्तकातील उतारे असतील किंवा पुस्तकाच्या बाहेरचे उतारे असतील यांच्या प्रश्नांचा क्रम हा सर्वत्र सारखा असेल. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्क्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी 2 मार्क्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी 2 मार्क्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर 2 मार्क्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन 2 मार्क्स, टोटल 10 मार्क्स. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 हा पाठावरील उत्तरांवर आधारित असणार आहे आणि साधारणतः त्याचा जो क्रम असणार आहे हा या पद्धतीने. प्रश्न 1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ज्याला आपल्याला म्हणता येईल वस्तुनिष्ठ प्रश्न 2 मार्क, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी सविस्तर उत्तर लिहा 2 मार्क, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी शब्दसंग्रहावर आधारित 2 मार्क, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर व्याकरणावर आधारित 2 मार्क आणि शेवटचा जो प्रश्न असणार आहे हा वैयक्तिक स्वरूपात आपल्याला उत्तर द्यावयाचे आहे. तो आहे 2 मार्कांना. टोटल 10 मार्क, टोटल 10 गुण असे आपल्याला 2 पॅसेज असणारे 2 उतारे असतील. 10 गुणिले 2 बरोबर 20 गुण. टाइप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन टेक्स्चुअल अँड नॉन टेक्स्चुअल पॅसेजेस. मित्रांनो, हा जो प्रश्न असेल या प्रश्नामधील उपप्रश्न हे कशा प्रकारचे असतील हे आपल्याला आता बघावायचे आहे. A1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज ऑन प्रोच पॅसेज. जो वस्तुनिष्ठ प्रश्न असेल हा वस्तुनिष्ठ प्रश्न कशा प्रकारचा असेल हे आपणास आता बघावयाचे आहे किंवा या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये कोणकोणत्या उपप्रश्नांचा समावेश होतो हे आपणास आता बघावयाचे आहे. ट्रू ऑर फॉल्स, right or wrong, agree or disagree, fill in the blanks, complete the following, answer in 1 or 2 words, match the following, name the following, character qualities, choose the correct alternative, complete the sentence, positive and negative aspect, match WH questions with their answers, who said to whom, who am I इत्यादी उपप्रश्नांचा यामध्ये समावेश असू शकतो. क्वेश्चन नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. या प्रश्नाचं उत्तर आपणास थोडे सविस्तर द्यायचे असते. यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर डिस्क्राईब, नॅरेट, राईट, अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स, मॅच द सेंटेन्स, मेक अ लिस्ट ऑफ, WH questions, find proof, agree or disagree, complete the web, complete the table or complete the chart. या प्रकारचे प्रश्न या A2 या भागात राहू शकतात. A3 based on vocabulary on textual and non-textual passage. आपला जो शब्दसंपत्ती असते किंवा जो शब्दसंग्रह असतो यावर आधारित असा हा प्रश्न असतो. यामध्ये खालील प्रकारचे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात. फाइंड नाउन्स, ॲडजेक्टिव्ह्ज, ॲडव्हर्ब्स, फिल इन द ब्लँक्स, क्रॉस आउट द मॅन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग
one word for group of words using phrases, select proper words, infinitive, present participle, word puzzle, use correct form of verb, compound or coin word formation. या प्रकारचे उपप्रश्न या A3 भागामध्ये राहू शकतात. A4 ग्रामर इन कॉन्टेक्स्ट ऑन टेक्चुअल अँड नॉन टेक्चुअल पॅसेज. व्याकरणावर आधारित असा हा प्रश्न राहणार आहे. त्यामध्ये खालील प्रकारच्या उपप्रश्न किंवा ॲक्टिव्हिटीज या राहू शकतील. नेम अँड कन्व्हर्जन ऑफ टेन्सेस, व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, डिग्री, क्वेश्चन टॅग, जॉइनिंग सेंटेन्सेस विथ, underlining, framing WH type questions, formation of words, transformation of sentences, negative, affirmative, assertive, exclamatory, interrogative, use of modal auxiliaries, articles, prepositions and punctuation, imperatives or polite request. या प्रकारच्या उपप्रश्नांचा या A4 या भागामध्ये समावेश होऊ शकतो. A5 पर्सनल रिस्पॉन्स ऑन टेक्चुअल अँड नॉन टेक्चुअल पॅसेज. हा प्रश्न ओपन एंडेड असतो. हा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते, म्हणून याला म्हटलेले आहे ओपन एंडेड. यामध्ये खालील प्रकारच्या उपप्रश्नांचा समावेश होऊ शकतो. WH questions, activity based on expression, reaction and response, write, describe, narrate, etc. Question number 3, टेक्चुअल पोएम. प्रश्न क्रमांक 3 A भाग. यामध्ये आपणास पाठ्यपुस्तकातील कवितेवर आधारित प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये A1 सिंपल फॅक्च्युअल 2 मार्क्स, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स, A3 पोएटिक डिव्हाइसेस 1 मार्क. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 2 गुण, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल सविस्तर 2 गुण आणि पोएटिक डिव्हाइसेस कवितेचे वेगवेगळे प्रकार आशय याला 1 गुण. अशा प्रकारे हा 5 गुणांचा प्रश्न असतो. ॲक्टिव्हिटी टाइप्स फॉर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोएम. ज्याप्रमाणे आपण पाठामधील प्रश्न बघितले वस्तुनिष्ठ, अगदी तशाच प्रकारचे प्रश्न हे A1 आणि A2 या भागामध्ये कवितेवर देखील असू शकतात. फक्त कवितेमध्ये बदल हा A3 प्रश्नात होणार आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं होतं पोएटिक डिव्हाइसेस. पोएटिक डिव्हाइसेसमध्ये खालील प्रकारचे प्रश्न हे अपेक्षित आहेत. फॉर एक्झाम्पल, राईट डाऊन रायमिंग स्कीम, राईट डाऊन रायमिंग वर्ड्स, गिव युअर ओन रायमिंग वर्ड्स, राईट वर्ड्स रिलेटेड विथ, डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्ड्स यूज इन ओल्ड इंग्लिश और फिगर्स ऑफ स्पीच. या प्रकारचे उपप्रश्न हे पोएटिक डिव्हाइसेस या प्रकारच्या प्रश्न विचारले शकतात. क्वेश्चन नंबर 3 B पार्ट, पोएम फॉर ॲप्रिसिएशन 5 मार्क्स. कवितेचे रसग्रहण करा या प्रकारचा प्रश्न 5 गुणांना विचारलेला असतो. यामध्ये टायटल हाफ मार्क, पोएट हाफ मार्क, राइम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क, थीम और सेंट्रल आयडिया 2 मार्क्स. अशा प्रकारे 5 गुणांचा हा प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 4 A नॉन टेक्चुअल पॅसेज फॉर 10 मार्क्स. प्रश्न क्रमांक 4 हा बाहेरील उतारा असतो, आपल्या पाठ्यपुस्तकात असतो, परंतु यामधील जे प्रश्न असतील A1 पासून तर A5 पर्यंत, जसं आपण प्रश्न क्रमांक 2 मधील प्रश्नांचा क्रम बघितला, अगदी त्याच प्रकारे या प्रश्न
चा क्रम असणार आहे. 10 मार्क. क्वेश्चन नंबर 4 बी पार्ट सेम नॉन टेक्चुअल पॅसेज गिवन फॉर समरी रायटिंग 5 मार्क्स. प्रश्न क्रमांक 4 ए भागामध्ये आपणास जो बाहेरील उतारा आलेला आहे त्याच बाहेरील उतार्याचा आपल्याला सारांश लिहायचा आहे 5 मार्कांसाठी. यामधील गुणांची विभागणी खालीलप्रमाणे: सजेस्ट और राइट अ टायटल 1 मार्क, सेंट्रल आयडिया और थीम 2 मार्क्स, यूज ऑफ एप्रोप्रिएट लँग्वेज 2 मार्क्स. अशा प्रकारे हा प्रश्न आपणास 5 गुणांना असेल. क्वेश्चन नंबर 5 ए लेटर रायटिंग फॉर्मल और इनफॉर्मल 5 मार्क्स. प्रश्न क्रमांक 5 ए भाग पत्रलेखन औपचारिक किंवा अनौपचारिक 5 गुणांसाठी असेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ 5 मार्क्स फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर. या 5 गुणांची विभागणी कशा प्रकारे असते हे आपणास आता बघायचे आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत फॉर्मल लेटर. यामध्ये गुणांची विभागणी खालीलप्रमाणे आहे. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, recipient's address half mark, subject and salutation half mark, main body 2 marks, subscription or closing half mark, grammar 1 mark. Informal letter sender's address and date half mark, salutation half mark, main body 2.5 marks, closing half mark, grammar 1 mark. अशा प्रकारे 5 गुणांना हा प्रश्न विचारलेला असेल. याविषयी सविस्तर माहिती आपण नंतर बघणारच आहोत. क्वेश्चन नंबर 5 बी डायलॉग रायटिंग. प्रश्न क्रमांक 5 ब डायलॉग लिहा, संवाद पूर्ण करा, संवाद लिहा या प्रकारचा प्रश्न असेल 5 गुणांसाठी. यामध्ये 3 उपप्रश्न असतील. फर्स्ट वन, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. तुम्हाला 4 वाक्य दिलेले असतील, म्हणजेच तुम्हाला 2 डायलॉग दिलेले असतील, परंतु ते क्रमाने नसतील. त्यांना आपणास क्रमाने लावायचे आहेत. 1 मार्क. बी कंप्लीट द डायलॉग 1 मार्क. डायलॉग मधील एका व्यक्तीचे डायलॉग संवादामधील एका व्यक्तीचे संवाद दिलेले असतील. दुसऱ्या व्यक्तीचा संवाद हा त्याला लिहायचा आहे, त्याला आहे 1 मार्क. सी राईट अ डायलॉग ऑन द गिवन थीम 3 मार्क्स. तुम्हाला एक विषय दिलेला असेल आणि या विषयाला अनुसरून त्याला डायलॉग किंवा कन्व्हर्सेशन संवाद आहे, त्याला आहेत 3 मार्क्स. अशा प्रकारे ए बी सी मिळून हा प्रश्न असणार आहे 5 मार्कांना. और याला और प्रश्न आहे ड्राफ्टिंग अ स्पीच, भाषण बनवा 5 मार्क्स. यामध्ये आपणास भाषण लिहायचे आहे, याला 5 गुण आहेत आणि याच्या मार्कांचे विभाजन हे खालीलप्रमाणे आहे. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग और कन्क्लुजन 1 मार्क, योग्य सुरुवात आणि शेवट 1 मार्क, यूज ऑफ गिवन पॉइंट्स, ॲडिशन ऑफ न्यू पॉइंट्स अँड ॲप्रोप्रिएट यूज लँग्वेज 2 मार्क्स. योग्य मुद्दे, नवीन मुद्दे आणि भाषा 2 मार्क. प्रॉपर सिक्वेन्स ऑफ थॉट्स अँड फ्लो लँग्वेज, योग्य घटनाक्रम 1 मार्क. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर 1 मार्क. योग्य व्याकरणाला 1 मार्क असणारे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण असणार आहे 5 गुणांचा. क्वेश्चन नंबर 6 ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 ए हा असणार आहे माहितीचे रूपांतरण, याला मार्क्स असणार आहे 5. देर आर 2 टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. फर्स्ट, व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल.
दोन प्रकारे माहिती ही दिलेली असेल. एकतर माहिती दिलेली असेल, त्याचं आपल्याला आकृतीत रूपांतर करायचं आहे किंवा आकृती दिलेली असेल किंवा एखादा तक्ता दिलेला असेल, त्याचं रूपांतर आपल्याला उताऱ्यामध्ये करायचं आहे. पहिल्यांदा आपण बघणार आहोत व्हर्बल टू नॉन व्हर्बल. उतारा दिलेला असेल, त्याचं रूपांतर आपल्याला त्यामध्ये कसं करायचं, त्याची गुणविभागणी बघू. टायटल 1 मार्क, कव्हरिंग ऑल द पॉइंट्स 2 मार्क्स, appropriate graphic or 1 mark, and overall presentation 1 mark. त्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आपणास आकृती किंवा तक्ता दिलेला असेल आणि त्याचं रूपांतर आपल्या पॅरेग्राफमध्ये किंवा उतार्यात करायचं आहे. त्याच्या गुणांची विभागणी बघूया. टायटल 1 मार्क, यूज ऑफ गिवन पॉइंट्स 2 मार्क्स, ग्रामर 1 मार्क, ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन 1 मार्क. तर कोणताही एकच उपप्रश्न आपणास सोडवायचा आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल दोघंही प्रकार परीक्षेमध्ये विचारलेले असतील. यापैकी एकच उपप्रकार सोडवायचा आहे. त्याला मार्क्स आहेत 5. क्वेश्चन नंबर 6B, एक्सपांड द थीम 5 मार्क्स. तुम्हाला एक थीम दिलेली असेल, तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल आणि त्याबद्दल आपणास काही ओळी लिहायच्या असतील. त्यामध्ये त्याचं गुणांचे विभाजन या प्रकारे असेल. टायटल अँड बिगिनिंग 1 मार्क, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर 1 मार्क, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट पॉइंट्स 2 मार्क्स, लॉजिकल ऑर्डर ऑर 1 मार्क. या प्रकारे या प्रश्नाचं गुणगान हे असणार आहे. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेशन 5 मार्क्स. प्रश्न क्रमांक 7, भाषांतर 5 मार्कांना असणार आहे. यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. खालील वाक्यांचा तुमच्या माध्यमामध्ये भाषांतर करा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच आपले जे माध्यम असेल ते. आपले सर्वांचे माध्यम हे मराठी आहे. त्यामुळे थोडक्यात या सूचनेचा अर्थ असा होतो की खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. यामध्ये 3 उपप्रश्न असतील. वर्ड्स, सेंटेन्सेस, प्रोवर्ब, इडियम. म्हणजेच आपणास शब्दांचे भाषांतर करायचे, वाक्याचे भाषांतर करायचे आणि एखादी म्हण दिलेली असेल त्या म्हणीचं आपणास भाषांतर करायचे आहे. अशा प्रकारे हा ट्रान्सलेशनचा प्रश्न हा 5 मार्क असणार आहे. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 हे झालेत 80 मार्क. त्यानंतर 20 मार्काची ओरल आपली एक्झाम होणार आहे. ओरल इव्हॅल्युएशन 20 मार्क्स. तोंडी परीक्षा 20 गुणांची होणार आहे. ते 80 अधिक 20 बरोबर 100 मार्क्स. तर ओरल इव्हॅल्युएशन फॉर 20 मार्क्स त्यामध्ये काय काय असेल ते आपण बघूया. स्टँडर्ड 10th इंटरनल इव्हॅल्युएशन, इयत्ता 10वी अंतर्गत मूल्यमापन, ओरल 10 प्लस असाइनमेंट 10, तोंडी परीक्षा 10 गुण, स्वाध्याय 10 गुण, 10 अधिक 10 बरोबर 20 गुण. बोर्ड एक्झाम रिटर्न 80 मार्क्स. बोर्डाची लेखी परीक्षा याचा आपण आता फॉर्मॅट बघितला, कृतीपत्रिकेचा आराखडा बघितला, तो 80 गुणांना. इंटरनल इव्हॅल्युएशन 20 मार्क्स. शाळेकडे जे अंतर्गत गुण असतात त्यांना 20 मार्क. या 20 मार्काचं आपण आता विभाजन बघूया. ओरल एक्झाम तोंडी परीक्षा, लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल. ओरल एक्झाम या तोंडी परीक्षेमध्ये 2 प्रकार असणारे. लिसनिंग स्किल, शिक्षक तुम्हाला शब्द किंवा वाक्य सांगतील ते तुम्हाला तुमच्या कागदावर लिहावायचे आहेत, 5 मार्क. स्पीकिंग स्किल, शिक्षक तुम्हाला एखाद्या विषयावर बोलावयास लावतील
यासाठी 5 मार्क आहेत. म्हणजे अशा प्रकारे ओरल एक्झाममध्ये लिसनिंग स्किल अँड स्पीकिंग स्किल 5 मार्क्स 10 मार्क आणि सेकंड आहे असाइनमेंट स्वाध्याय किंवा गृहपाठ त्याला आपणास आहेत 2 मार्क. असाइनमेंट याला आपणास आहेत 10 मार्क. 2 असाइनमेंट आपल्याला पूर्ण करायचे. एका असाइनमेंटला, एका स्वाध्यायाला 5 मार्क. 2 असाइनमेंट म्हणजे 5 गुणिले तर 10. एक फर्स्ट टर्मला, एक सेकंड टर्मला हा स्वाध्याय पूर्ण करावायचा आहे. अशा प्रकारे ओरल परीक्षा 10 गुणांची आणि असाइनमेंट 10 गुणांचे. अशा प्रकारे आपणास 10 अधिक 10 बरोबर 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाला असतील आणि 80 मार्काचा पेपर असणार आहे. ते 80 अधिक 20 बरोबर 100 गुणांचा हा इंग्रजी या विषयाचा पेपर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इंग्रजीची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका कशी असते हे आपण बघितले आहे. तुम्हाला सर्वांना घरीच राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.